त्वरित निसर्गाच्या दिशेने मुक्त करणार आहे, रिलीज करणार आहे बद्दल माहिती देऊ. ओह माय गॉड. तर मित्रांनो बघा, आपण साप रेस्क्यूसाठी आलेलो आहे. तर चला आपण मळ्याची वस्ती आहे, सुरुवातीला त्यांचा परिचय देऊ, नंतर सुरुवात करू. दादा नाव काय आपलं? कांतीलाल जाधव. कांतीलाल जाधव, गाव अंबानेर. बघा तर बघूया साप कुठं आहे, तुम्ही बघू शकता. आणि बघा मळ्याची वस्ती असल्याने आपण लागणारं साहित्य सतत घेऊन येत असतो. बघा बॅटरी वगैरे. तर बघूया आपण साप कुठं आहे अगोदर बघू. एकदम बारीक. तर बघूया, तुम्हाला साप जो आहे झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. हे बघा इथं बसलेला आहे टमाटीच्या झाडाच्यावर बघा. हे बघा, आणि संपूर्ण व्हिडिओ माझी शिवरात्रीची मोठी कन्या ती कॅच करणार आहे. तर बघूया कशा पद्धतीने साप रेस्क्यू करतो, व्हिडिओ नक्की बघा. पंजे नाही गाठले का बाबा? निष्ठूर राहील ते अंग चाललंय. बघा आपण हा जो साप आहे धरला पाहिजे आद्या. थोडं मोकळ्या वातावरणामध्ये घेऊन जाऊ, नंतर या सापाला बद्दल माहिती देऊ. ओह माय गॉड. काय म्हणते याला? माळीन. चला आपण संपूर्ण माहिती देऊ. ये दादा इकडे ये ना फोटो काढते. काढवाय त्याचा फोटो. तर बघा या सापाबद्दल जर माहिती द्यायची म्हटली तर हा माळीन या नावाने खेड्यावरती ओळखलं जातं. इंग्लिशमध्ये ग्रीन वाईन स्नेक. बघा हा जो साप आहे शक्यतो हिरव्यागार पालापाचोळ्यावरचा असतो. बघा हा जो आहे बाबा अटॅक करण्याची पद्धत बघा त्याची. हा निमविषारी असतो, निम्मा विषारी असतो, निम्मा बिनविषारी असतो. निमविषारी याला म्हटलं जातं. बघा मांजऱ्या किंवा हा हरणटोळ असे साप आहेत, बिन निमविषारी असतात. कदाचित बघा या सापाबद्दल म्हणायचं म्हटलं तर हा जो साप आहे झाडावरती असणारे किडे पाली त्याच्या आकाराचे किडे खाऊ शकतो. आणि कदाचित हा जर साप चावला तर माणूस कोमात सुद्धा 8-8 तास कोमात जाऊ शकतो. बघा जगतच नाही बघा भाऊ हे माळी चावलं म्हणते. तर बघा अजून एक या सापाचं एक वैशिष्ट्य आहे. या सापाचे जे दात असतात आतमध्ये असतात, आपल्या जशा दाढी असतात दाढीच्या भागामध्ये याचे दात असतात. बघा त्याची चावण्याची स्थिती चिडलेल्या स्थितीत आहे. हे बघा त्याचं तोंड तुम्ही आतमधून बघू शकता, जवळून बघा. बाई बाजूला लांब. तर बघा 5 मिनिटात काम दिलंय. हा जो साप आहे पूर्णपणे हिरवागार असतात. याचे 2-3 कलर असतात. आपण स्किनवर टाकणार आहे. चला तर या सापाला कोणत्याही प्रकारची इजा हानी नुकसान होऊ न देता आपण काळजी घेऊन काळ्या पिशवीमध्ये टाकणार आहे. आणि काही वेळातच आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ सापांच्या जाती तुमच्यापर्यंत माझ्या चॅनलला नक्की पोहोचल्या जातील. चला धन्यवाद. मित्रांनो बघा काही वेळापूर्वी आपण हा जो आहे माळीन ग्रीन वाईन स्नेक रेस्क्यू केलेला होता. बघा तो शक्यतो झाडावरतीच असतो. त्वरित निसर्गाच्या दिशेने मुक्त करणार आहे, रिलीज करणार आहे. हे बघा किती आता फास्ट पद्धतीने जाईल. तर तुम्हाला एक कळकळीची विनंती, माझ्या चॅनलला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.